4 दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे। पण हे आंदोलन आता मनोज जरांगेंच्या हातातून निसटतंय का असा सवाल उपस्थित केला जातो आणि याचं कारण मुंबईत ठिकठिकाणी पसरलेल्या आंदोलकांनी अक्षरशः हुल्लडबाजी सुरू केली आहे। मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या काही आंदोलकांनी आरक्षणापेक्षा हुल्लडबाजीवर जास्त जोर दिला आणि या हुल्लडबाजांचा सर्वात जास्त त्रास सीएसएमटी स्थानकावर झाला। मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकात रेल्वे रुळावर उतरून गोंधळ घातला। काही हुल्लडबाज आंदोलक लोको पायलटच्या केबिनमध्ये सुद्धा शिरले आणि या व्हिडिओमध्ये एक आंदोलक रेल्वेच्या इंडिकेटरवर चढताना सुद्धा दिसतोय। एकीकडे मनोज जरांगे आझाद मैदानात जीवाची बाजी लावतायत तर दुसरीकडे काही हुल्लडबाज स्थानकावर राडा घालतायत, ज्यामुळे मुंबईत नोकरी धंद्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो। तर तिकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी दहीहंडीचे सुद्धा आज सकाळी थर लावले होते। सीएसएमटी स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे। तिथेच आंदोलक जेवतायत, तिथेच आपलं मनोरंजन करतायत, पण मनोरंजन करताना त्यांना आपल्या उद्देशाचं भान राहिलं नसल्याचं दिसतंय। सीएसएमटी स्थानकात काही आंदोलकांनी दहीहंडीचे थर रचले आणि सध्याचं स्फोटक वातावरण पाहता पोलीस सुद्धा या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत, त्यामुळे काही हुल्लडबाज तरुण मनात येईल तसं वागताना दिसतंय। सीएसएमटी स्थानकातला आणखी एक व्हिडिओ पहा। इथं हुल्लडबाज आंदोलकांनी मोठा गोंगाट केलाय। आंदोलक पिपाण्या वाजवत एका मागोमाग एक धावून गोंधळ करत होते। आधीच मुंबईकर आंदोलकांच्या गर्दीमधून मार्ग काढत स्टेशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यात आंदोलकांची अशी ही सगळी हुल्लडबाजी सुरू असल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिकच अवघड झाला। तर मराठा आंदोलकांनी या रेल्वे स्थानकालाच खेळाचं सुद्धा मैदान बनवलं होतं। आंदोलकांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कबड्डीचा डाव सुद्धा टाकला। यावेळी आपल्या खेळामुळे प्रवाशांना त्रास होतोय याचा पुसटचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही आणि साधारण तासभर हा सगळा प्रकार सुरू होता। कबड्डीचा हा डाव पाहिल्यानंतर काहींना आणखीन जोर चढला। मग मध्य रेल्वे स्थानकावर सुद्धा कुस्तीचा फड रंगला। काही आंदोलक हे दंड बैठका मारून शक्ती प्रदर्शन करू लागले आणि बघता बघता कुस्तीचा डाव सुद्धा सुरू झाला। कुस्तीचा डाव पाहण्यासाठी इतर आंदोलकांनी घोळका केला आणि पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण हुल्लडबाज आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। हुल्लडबाज आंदोलकांना सध्या कसलीच पर्वा नाही आहे। रस्त्यावर विनाकारण आरडाओरडा आणि नाच केला जातोय। रस्त्यांवर वाहनं अडवून नागरिकांना त्रास दिला जातोय। यावर कहर म्हणजे आंदोलकांना पोलिसांची सुद्धा भीती राहिलेली नाही आहे। काही हुल्लडबाज आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स मजेसाठी वापरले। काही जण बॅरिकेड्सवर चढून बसले तर काही जण त्यांना ढकलत होते। लहान मुलांनाही लाजवेल असा हा सगळा खेळ सुरू होता। हुल्लडबाजी अशा पद्धतीने सुरू होती। आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेले काही आंदोलक सध्या जीवाची मुंबई करताना दिसतात आणि मरीन ड्राईव्हचा समुद्रकिनारा हा आंदोलकांचा आवडता स्पॉट झालाय। समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मस्त झोपण्याचा आनंद हे आंदोलक घेत आहेत, पण यातही काही हुल्लडबाज आंदोलक स्वतःचा जीव धोक्यात घालतायत। मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरून खाली उतरण्यास खरं तर मनाई आहे। खालच्या दगडांवर लाटांचा मारा होत असतो आणि यात पडून जखमी होण्याचा सुद्धा धोका असतो, म्हणून पोलीस वेळोवेळी या नागरिकांना इथं उतरायला मनाई करतात। मात्र आंदोलक पोलिसांना सुद्धा न जुमानता या दगडांवर उतरलेत। काही जण पाण्यात उतरून सुद्धा फोटो सेशन करताना दिसत आहेत। तर मरीन ड्राईव्हवर आंदोलकांनी भर रस्त्यावर आंघोळ केलेली आहे। आंदोलकांनी पाण्याचा टँकर रस्त्यातच थांबवला। यानंतर रस्त्यावरच 10-12 जणांनी आपली आंघोळ उरकून घेतली। रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होईल याचा विचार आंदोलकांनी अजिबात केला नाही। मराठा आंदोलकांनी आज शेअर मार्केटच्या इमारतीसमोर सुद्धा उभं राहून आंदोलन केलं। आझाद मैदानात आंदोलनाची जागा ठरलेली असताना या परिसरात उभं राहून त्यांनी घोषणाबाजी केली। गेल्या 4 दिवसात मराठा आंदोलकांचा अचानक लोंढा वाढल्यामुळे मुंबईवर सध्या ताण आलाय आणि याचा
उद्योगावरही विपरीत परिणाम होतोय। अशातच शेअर मार्केट परिसरात घोषणाबाजी करून आंदोलकांना नेमकं काय साध्य करायचं होतं असा सवाल उपस्थित केला जातो। कबड्डी झाली, कुस्ती झाली आणि आता आंदोलकांना खो खो खेळण्याचा मोह आवरला नाही। फोर्ट परिसरातील मैदानांमध्ये आंदोलकांनी खो खो खेळायला सुरुवात केली। नेहमी या मैदानावर मुलं क्रिकेटचा सराव करतात, पण आंदोलन सुरू झाल्यापासून या मैदानावर सध्या आंदोलकांनीच ताबा घेतलाय। तर या बातमीनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। मात्र ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी बघत रहा NDTV मराठी।